झालं. झग मारलं ऑपरेशन. अहो पोरग्यानं चष्मा बी दिलेला नाही, जुनाच वापरतोय. अहो तुम्हाला मुलगा आहे, काय काम करतो तो? 24 तास तो पैशातच असतोय. म्हणजे मोठा बिझनेसमॅन आहे वाटतं. ATMच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड. ओ नाईस. नाव पण काढू नका हो त्याचं. बायकोचा बैल होऊन राहिलाय नुसता. मला म्हणतोय आमच्यासाठी काय केलंय. हा, शाळेला जर कधी मला स्कूल बसला पैसे कमी पडलं तर मला कधी उडवत नेलं काय. आता मला सांगा, माझीही उडायची कला त्याच्यासाठी वाया घालवायची काय. आणि माझी सून पण तसलीच आहे. मला म्हणती मामा तुमची सोय तुम्ही बघा, या म्हाताऱ्या सुपरमॅनला पोसायचं आम्हाला जमायचं नाही. मुलांना आणि सुनेनं तुम्हाला घराबाहेर काढल्यानंतर तुम्ही काय केलं? लेकीकडे गेलो, करत तिनं पण मला घरात थारा दिला नाही. आऊट हाऊसमध्ये ठेवलं. सुई शोधायच्या बहाण्यानं येऊन माझ्या ट्रंकीची झडती घेतली. व नट सम्राटची स्टोरी झाली असेल तर दुसरी सांगा. म्हणजे माझी स्टोरी नटसम्राट मध्ये दाखवली का काय? तर मंडळी आपण जाणून घेऊया सुपरमॅनच्या बायको कुठे असतात. ती अंगणवाडीत सेविका आहे. पोषण आहार खाते. खरं नवरा उपाशी आहे ती तिच्या लक्षात राहत नाही. ब्रेकिंग न्यूज. सुपरमॅनची बायको अंगणवाडी सेविका, पण नवरा अंगणात आल्यावर सुद्धा होत नाही तिला सहन. पण का करतात तसं त्या? अहो तिचा कधी उपयोगीच पडलो नाही. गावभर उडत फिरलो, खरं तिचा दळणाचा डबा पण कधी आणला नाही. तुम्ही लोकांसाठी एवढं काम केलं, मग शासनाने तुम्हाला मदत नाही केली? डोंबलाची मदत तो शक्तिमान. अहो आधी तुमची मान सांभाळा. तो पडला सरकारी म्हणून त्याचा त्यांनी मान ठेवला आणि त्याला पेन्शन दिली. आम्हाला काय नाही. सरकारी अनुदानात त्याला स्टँडवर STD बूथ पण काढून दिला. खरं आम्हाला काय दिलेलं नाही. मी त्यासने आधीपासून सांगत होतो, या जुन्यांची सोय झाल्याशिवाय नव्यांची सुपर हिरोची भरती करू नका. काय त्या क्रिसला आणायची गरज होती. पण तोही उडतो ना. कोणाच्या जीवावर? बापाच्या जीवावर ना. आजकालच्या सिनेमातले हिरो सुपर हिरोची पण कामं करतात. 50-50 जणांनी ती मारत्यात. पण आमच्या वेळी तसं नव्हतं. मनोज कुमार, राहुल रॉय, तुषार कपूर असली कामं करत नव्हती. पण तुम्हाला काय हवं असं तुम्हाला वाटतं? त्याच्यासाठी आम्ही आता 3 सदस्य आहे. बॅटमॅन, स्पायडरमॅन आणि मी सुपरमॅन. आणि आता सरकारकडे आम्ही मागणी करणारच आहे लवकर. पडक्या वाड्यात आमची मीटिंग आहे आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहे. 10% मधनं आम्हाला कुठल्या बी परिस्थितीत फ्लॅट मिळाला पाहिजे. किती दिवस आम्ही त्या पुलाखाली आणि फुटपाथवर राहायचं. ओ सो सॅड. बरं मला सांगा, तुम्ही तुमचा खर्च कसा चालवता? पडल ती कामं करतोय. आता मी सध्या हॉटेलात काम करतोय. वेटर आहात का? नाही, माणसं हात धुवून आलीच की टॉवेल म्हणून असा उलटा उभा राहतो. आणि काय काय माणसं तर येऊन पहिला इथं हात लावत्यात, मागणं नळाखाली धरत्यात आणि मागणं पुसत्यात. पण इथे का हात लावतात? साबण म्हणून. तो बॅटमॅन आहे का नाही, तो आता नाईट वॉचमन म्हणून काम करतोय सोसायटीत. रात्र दिवस त्याला झोपायची सवयच नाही. वटवागुळ झालंय त्याच. आणि स्पायडरमॅन म्हणशीला तर सिग्नलवर बोर हिकतो. हे करण्यापेक्षा एखादी FD काढायची, पॉलिसी काढायची. म्हातारपणी कामी नसती का आली? जलंबर हवेतनं उडत फिरलो आणि आत्ता पटतय मी माझी पावर फुकटच वापरली. मानधन घ्यायला पाहिजे होतं. आता बघा की ह्यो चला हवा युद्धामध्ये काम करणारा सरडा, त्याला बी गॅदरिंगला बोलवत्यात आणि आम्हाला कोण बोलवत नाही. मानधन देत्यात त्याला. अहो त्या सरड्याला लोक ओळखतात, तुम्हाला कोणी ओळखत नाही.
दूर व्हा माझ्या नजरेपासून सगळेजण. अरे या टॉवेलचा पंखा करून उडणारा सुपरमॅन मीच, स्वतःच्या जाळ्यात गुंतून पडलेला स्पायडरमॅन पण मीच, आणि कॉमिक्स मधून दिसणारा तुमचं करमणूक करणारा बॅटमॅन पण मीच. आता मला कळलंय, हवेत उडलो पण संसार पण वाऱ्यावर गेला. आता पैशाशिवाय कुठलंही काम करणार नाही या स्वार्थी दुनियेत मला कळून चुकलंय. पैशाशिवाय इथं समाजसेवा सुद्धा नाही घडत. चुकताय तुम्ही सुपरमॅन आजोबा. खऱ्या समाजसेवकांना पैशांची गरज नसते, त्यासाठी लागतं निर्मळ मन, मनाचा मोठेपणा. जसं बाबा आमटे, प्रकाश आणि विकास आमटे, पोपटराव पवार, अण्णा हजारे, दाभोळकर, मेधा पाटकर यांच्या हातातून इतकं मोठं कार्य घडलं. यांच्यासारखे अनेक सुपर हिरो आमच्यात आहेत, जे कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता समाजाची सेवा करत आहेत. मंडळी, कळलं? हे आहेत आपले खरे सुपर हिरो. क्या बात है. आपण पाहुण्यांकडे जाऊया आणि डॉक्टरला विचारूया कसं वाटलं. फारच मस्त. आजपर्यंत या पात्रावर अनेक पद्धतीनं विनोदही झाले, अनेक पद्धतीनं काही प्रहसनं सादर झाली, पण आजचं वेगळं होतं तुमचं की बिचारा जर तो थकला आता एवढी कामं करून तर काय होणार. आणि ते इतकं छान केलं तुम्ही दोघांनी सुद्धा. तुम्ही वाटताय पण मस्त, आणि काकांनी मस्त उभा केला तो थकलेला पिचलेला बिचारा. आणि गौरवी, काल तिची परीक्षा होती, ती परीक्षा देऊन दुपारी 3 वाजता आली आहे, आणि त्यानंतर तिनं हे पाठ पण केलं. आणि काय असावं पाठांतर, मोठ्या मोठ्यांना लाजवशील तू, इतकं सुंदर पाठांतर आहे तुझं. तुझा सुपरमॅन बघून मला माझ्या चित्रपटाचं गाणं आठवलंय. कुठलं? कशी नशिबानी थट्टा आज मांडली. तुम्ही गाऊ नका. क्या? मी गायलात की गाण्याची थट्टा झाल्यासारखं. त्याचा एंड खूप छान होता, खूप काही देऊन जाणारा होता की सगळंच पैशावर नाही चाललंय. अजूनही काही माणसं आहेत चांगली, ज्यांच्यामुळे खरं तर हे जग चाललंय, आणि ते खरे आपले सुपर हिरो आहेत. नावं खूप आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे. निदान त्यांच्यासारखं एक काम आपल्याला करता यावं एवढीच प्रार्थना. पण हे खूप छान, तुमच्यामुळे ही नावं पुन्हा पुन्हा समाजासमोर येत राहतात. तर आता कष्टाचं फळ काय मिळणार आहे बघणार आहोत. या सुंदर परफॉर्मन्ससाठी दोघांना पण हा हापूस आंबा देऊन डॉक्टर. मस्त मस्त, मला फारच आवडलेलं आहे. पण आता स्पर्धेची ना आता शेवटच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत, त्यामुळे उत्तमची अपेक्षाच नाहीये. आता अपेक्षा आहे सर्वोत्तमची, आणि ते सर्वोत्तम तुमच्याकडून मिळावं हे तुम्हाला लक्षात राहावं म्हणून सफरचंद दोघांना. सो कॉंग्रॅच्युलेशन्स आणि पुढच्या तुमच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. तर मंडळी, आज खूप छान वाटतं की रेडी मिक्स आणि लकीच्या निमित्तानं हे सगळे आपले लाडके पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. आणि अर्थातच एका भागात आपण त्यांना निरोप देणार नाही आहोत. याच सगळ्या पाहुण्यांच्या बरोबर आपण भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हा वायू द्या होऊ दे व्हायरल.